बातमी आहे प्रताप सरनाईकांच्या हिंदी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याची। परप्रांतीयांचा मतदारसंघ असलेल्या भागात हिंदीच ही मराठीची बोलीभाषा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये माझा मतदारसंघ आहे। ठाण्यात जनतेशी मी बोलतो तेव्हा मी शुद्ध मराठीत बोलतो। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश करताच माझ्या तोंडून हिंदी भाषाच निघते। मराठी ही आमची मातृभाषा, आमची आई आहे, पण हिंदी आमची लाडकी बहीण आहे। या लाडक्या बहिणींमुळे 237 जागांवर आलो आहोत असं सरनाईक म्हणाले। दरम्यान सरनाईकांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली। मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है, हिंदी मेरी माँ है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है। क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के ओर पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से, क्योंकि मौसी का हक जो ये लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है। बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार आहे।